टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या विदर्भात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। अमरावतीचा पारा 44 अंशाच्या पुढे निघून गेलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तो अनेक गावांमध्ये झालेला आहे। दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। असं असताना दुसरीकडे रक्तपेढ्यांवर देखील या वाढत्या तापमानाचा आणि उन्हाचा परिणाम झालेला आहे। अनेक अमरावती शहरातील अनेक खासगी आणि शासकीय रक्तपेढीमधील रक्तसाठा जो आहे तो कमी झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ग्रामीण भागामध्ये किंवा महाविद्यालयात होणारे रक्तांचे कॅम्प जे आहे ते रक्त डोनेटचे कॅम्प जे आहे ते बंद झालेले आहेत। याचा परिणाम रक्तपेढीवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे रुग्णांना जे आहे ते अनेक रुग्णांना रक्तासाठी धावपळ करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता रक्ताचा साठा असला तरी अनेक रुग्णालयांमध्ये जे आहे ते अनेक खासगी रक्तपेढींमध्ये रक्त मिळत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे रक्तदान करण्याचं आवाहन जर आपण पाहिलं तर रुग्णालयाच्या वतीनं केलं जात आहे। सोबतच रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। गावागावामध्ये जर आपण पाहिलं तर रक्तदानाचे शिबिर असतील, शिबिर राबवण्याचं काम केलं पाहिजे असं आवाहन देखील रक्तपेढीवाल्यांच्या वतीनं केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी तरुण आलेले आहेत रक्तदान करताना, त्यांना विचारणार आहोत दादा काय सांगणार, काय आवाहन करणार, कारण रक्ताचा साठा कमी होत आहे, उन्हाळा लागला तरी पण लोकांनी रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा या जगामध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी आहे। त्यामुळे लोकांनी खूप जास्तीत जास्त रक्तदान करावं ही माझी विनंती आहे। काय करता तुम्ही? मी इरविन हॉस्पिटलला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला आहे, तर मी नेहमीच रक्तदान करतो। याच रुग्णालयातले कर्मचारी? हा, याच रुग्णालयामध्ये कर्मचारी आहे। उन्हाच्या झळा ज्या आहेत ते आता सर्वांना सोचावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर रक्तही आटलं का अशी प्रश्नचिन्ह निर्माण होते। कारण अनेक रक्तपेढींमध्ये रक्ताचं जे आहे ते मुबलक साठा नाही, त्यामुळे रक्तदान करण्याचं आव्हान जे आहे ते तरुणांच्या वतीनं केलं जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।